मुंबई महानगरपालिका अंतर्गत लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदाची पदभरती प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती यांचे कागदपत्र पडताळणी DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं होतं। तर त्यानंतर पाहू शकता बहुतांश उमेदवार जे आहेत हे गैरहजर राहिले होते, त्याचबरोबर काही उमेदवार अपात्र ठरले होते। तर या संदर्भातली नवीन अपडेट सूचनापत्र हे जारी करण्यात आलं आहे। यानुसार पाहू शकता जाहिरात क्रमांक 20 सप्टेंबर 2024 अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1646 1846 रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा दिनांक 2 डिसेंबर 6 डिसेंबर 11 आणि 12 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे। सदर परीक्षेचा निकाल हा 25 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी, उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र, पडताळणी सापेक्ष 1825 उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्गणीय तात्पुरत्या निवड याद्या सूचनापत्र पाहू शकता अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। अनुसूचित जमातीचे माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। आता पाहू शकता त्या अनुषंगाने 5 मे 2025 ते 29 मे 2025 पाहू शकता आणि 27 मे आणि 29 मे या कालावधीत उमेदवारांचे वैयक्तिक प्रमाणपत्र व अन्य कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे। सदर प्रमाणपत्र पडताळणी अंती पात्र सापेक्ष पात्र संबंधित प्राधिकरणाकडे प्रमाणपत्र पडताळणी करता अपात्र प्रलंबित कागदपत्रे अपूर्ण आणि अनुपस्थित उमेदवारांच्या प्रवर्गणीय तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत। सदर प्रसारित करण्यात आलेल्या याद्या म्हणजे नियुक्तीची हमी नाही। यामध्ये पाहू शकता निवड प्रक्रियेची कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने चुकीची माहिती किंवा भरती प्रक्रियेचे उल्लंघन केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याची निवड प्रक्रिया अपात्र ठरवण्यात येईल। तसेच सदर बाब भरती प्रक्रियेनंतर निदर्शनास आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल। भरती प्रक्रियेअंतर्गत वेळोवेळी माहिती ही अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल। तर यानुसार पाहू शकता जे पात्र आणि अपात्र उमेदवारांची आहे कागदपत्र पडताळणी अंती त्यांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती 2024-25 अंतर्गत तात्पुरती निवड यादी यामध्ये जाहीर करण्यात आली होती। त्या अनुषंगाने 8 एप्रिल 2025 च्या अनुषंगाने 5 मे 2025 आणि 9 मे 27 मे आणि 29 मे प्रमाणपत्र पडताळणी अंती ही यादी जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता यामध्ये त्यांचा जो शेरा आहे कारण दर्शवण्यात आला आहे, त्यांचं जे पात्र आणि अपात्र का आहेत। पहिलं पाहू शकता पहिला उमेदवार पात्र आहे, बरोबर आहे। त्यानंतर दुसरा उमेदवाराचं प्रलंबित आहे कारण पाहू शकता दिव्यांग आरक्षणाबाबतचा जो कागदपत्र आहेत ही अपूर्ण आहेत आणि ती कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे त्यांचा प्रलंबित ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर पुढे पाहू शकता प्रलंबित पात्र या अनुपस्थित, त्याचबरोबर पुढे पाहू शकता अपात्र यांची सुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे, प्रलंबित ठेवण्यात आला आहे। त्यांना लवकरात लवकर त्यांची कागदपत्र पूर्ण करायची आहेत। अनुपस्थितीत राहिलेल्या उमेदवारांच्या जागी नवीन निवड यादी कदाचित लागण्याची शक्यता आहे। यामध्ये पाहू शकता पुन्हा अनुपस्थितीत आहेत, यामध्ये सापेक्ष पात्र खेळाडू पुनर्पडताळणी केली जाईल या पद्धतीने देण्यात आलं आहे। सापेक्ष पात्र अपात्र या पद्धतीने पाहू शकता अपात्र उमेदवार आहे याचं कारण इथे दर्शवण्यात आलं आहे। अपात्र काय आहे तर पाहू शकता उपसंचालक क्रीडा व यांच्याकडून पाहू शकता युवक सेवा यांचे पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत। तर या पद्धतीने पाहू शकता पुढचा एक अपात्र उमेदवार आहे, मुंबई महानगरपालिका संबंधित प्रकल्पग्रस्त नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। तर या पद्धतीने पाहू शकता पुढच्या नवीन उमेदवारांना प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्थान मिळेल। त्याचबरोबर नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जे आहे हे गुणवत्ता यादीमधून तयार केली जाऊ शकते। अशा पद्धतीने जवळजवळ 300-350 जागांच्या जे रिक्त राहत आहेत या पद्धतीची जी भरती प्रक्रिया आहे म्हणजे यांची जी निवड प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीने राबवायची या संदर्भात लवकरच अधिकृत संकेतस्थळावर नवीन अपडेट जारी केली जाईल। आणि या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।